पुढच्या चॅप्टरकडे जाणार आहोत. पुढचा जो याच्यातला महत्त्वाचा आणि तिसरा चॅप्टर आपल्या समोर आणतोय हा आहे वादाचा ओशनो. वादाचा ओशनो. आता हे ओशनो नाव तुम्ही याच्यापूर्वी कधी ऐकलं असेल याची मला खात्री, म्हणजे आज सकाळपासून कदाचित बातम्यांमध्ये आले आणि माझ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी याच्याबाबत थोडीशी माहिती दिली. पण हे फार गंभीर आणि विचित्र प्रकार आहे हा. वादाचं ओशनो काय आहे? कॅप्टनचा ओशनो हे जे रसायन आहे हे वादाच्या भोवऱ्यात आहे. ओशनो नावाखाली हा वायग्राचा प्रसाद कसा लोकांना द्यायचा? खरात आपण थांबूया 2 मिनिटं. फुलस्क्रीन मी सांगतो तुम्हाला काय आहे. ही बातमी पहिले समजून सांगतो प्रेक्षकांना काय आहे आणि मग मला याच्याबद्दल अधिक माहिती द्यायला. सगळ्यात पहिले बाबाकडे येणारे जे अनेक म्हणजे महिला किंवा अनेक जे लोक यायचे हे बाबांकडे आपल्या आयुष्यातल्या समस्या घेऊन यायचे. पण बाबांकडे मोठ्या प्रमाणात मी मगाशी म्हटलं की अनेक बडी बडी हस्ती बाबांकडे यायची, अनेक श्रीमंत मंडळी बाबांकडे येत होती. ती कशासाठी येत होती? त्यांना कसल्या पैशासाठी किंवा आयुष्यातल्या अडचणींसाठी नाही, तर बाबांकडे हे ओशनो नावाचं एक औषध मिळायचं. ओशनो याचा कधी उल्लेख तुम्ही ऐकला नसेल, पण अत्यंत कसा हास्यास्पद प्रकार आहे. मोठी मोठी माणसं कशी या सगळ्या गोष्टींना बळी पडतात. हे ओशनो नावाचं एक औषध दिलं जायचं. हे ओशनो औषध काय होतं? हे ओशनो औषध पुरुषांच्या ताकदीसाठी, पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी अनेक महाराष्ट्रातनं किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरनं देशभरातनं अनेक लोक हे या बाबाकडे येत असत अशी माहिती सध्या अत्यंत वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला कळते. ह्या ओशनोसाठी ते यायचे. हे ओशनो औषध द्यायचा, बाटल्याच्या बाटल्या बाबांकडनं लोक घेऊन जायचे आणि अनेकांना वाटायचं की बाबांचं दिलेलं हे सिद्ध पाणी. बाबा सांगायचे की मी बाबा काय हा बोंधू बाबा सांगायचा अनेकांना की हे मी सिद्ध केलेलं पाणी आहे, माझ्याकडे जी शक्ती आहे, माझ्या दैवी शक्तीने मी हे पूर्णपणे पाणी सिद्ध केलं आहे आणि हे मी तुम्हाला देतो आहे. आणि मग ते पाणी प्यायल्यानंतर अनेकांना त्याच्या ताकदीची अनुभूती येत असत. पण जी माहिती समोर येते प्रेक्षकांनो, हे सिद्ध पाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं. पुन्हा म्हणतो की बाबाचं जे फ्रॉड रसायन होतं, या फ्रॉड रसायनाचा हा भाग होता. हे सिद्ध पाणी म्हणजे बाबा काय देत असे लोकांना? तर सिल्डेनेफिल सायट्रेटच्या गोळ्यांचा चुरा करून तो त्या पाण्यात टाकत असत. आजूबाजूच्या स्थानिक मेडिकल स्टोअरमधून या सिल्डेनेफिल सायट्रेट, बरं सिल्डेनेफिल सायट्रेट म्हटल्यावर तुम्हाला कळणार नाही, सिल्डेनेफिल सायट्रेट म्हणजे वायग्रा, ज्याला आपण सामान्य भाषेत वायग्रा म्हणून ओळखतो. आजूबाजूच्या मेडिकलमधून, स्थानिक मेडिकलमधून या वायग्राच्या गोळ्या आणायच्या, त्याचा चुरा करून त्याची पावडर करून त्या पाण्यात टाकायची. तेच पाणी सिद्ध पाणी म्हणून तो अनेकांच्या माथी मारत होता आणि त्याच्यासाठी अनेक लोक त्याच्यासाठी लाखो रुपये मोजत होते. बाबांनी या भोंदू बाबांनी दिलेलं सिद्ध पाणी म्हणून ते देत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मेडिकली कोणाला काही गोष्टी प्रिस्क्राईब करतात तेव्हा त्याची तुमच्याकडे परवानगी आहे का? तुम्ही प्रॅक्टिशनर आहात का? मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा पॅरामेडिकल प्रॅक्टिशनर. बरं, ह्या मेडिकलमध्ये ही दिलेली जी गोळी आहे ही सुद्धा एक प्रिस्क्राईब्ड औषध आहे. त्यामुळे आता ही या क्षणाच्या तिसऱ्या चॅप्टरमधली महत्त्वाची जी बातमी आहे, हे सिद्ध पाणी चौकशीच्या फेऱ्यात असणार आहे. याची देखील चौकशी सुरू आहे की याने किती लोकांना अशा प्रकारचं पाणी दिलं, याच्यासाठी किती पैसे त्याने लोकांकडनं उकळले. कॅप्टन या भोंदू कॅप्टनचा या ओशनो नावाचं औषधही आता वादाच्या फेऱ्यात आहे. याची देखील आता या ओशनोची, या सिद्ध पाणी म्हणून जो लोकांच्या तो माथी मारत होता, या ओशनोची देखील चौकशी सुरू आहे. आणि ओशनोच्या नावाखाली तो लोकांना सिल्डेनेफिल सायट्रेट अर्थात वायग्राच्या गोळ्या चिपकवत होता, त्यांच्या माथी मारत होता आणि अनसस्पेक्टिंग लोकांना, साध्या त्यांच्याकडे येणारे, साधी मंडळी तर होतीच वेगळी, पण ही मोठी मोठी मंडळी होती जे खरं तर या कामांसाठी डॉक्टरकडे जाऊ शकत होते. त्याच्याकडे न जाता ते अशा लोकांकडे जाऊन, या बाबाकडे जाऊन तेच औषध घेत होते जे तुम्हाला डॉक्टरने दिलं असतं. पण बाबा काहीतरी सिद्ध पाणी देतोय, हा भोंदू बाबा आपल्याला काहीतरी देतोय. काय असं सिंपल तुम्हाला सांगतो, सिल्डेनेफिल सायट्रेट हे मेडिकली अनेक डॉक्टर अनेक पेशंट्सला देत असतात. काय आहे सिल्डेनेफिल सायट्रेट? थोडक्यात तुम्हाला सांगतो समजून मी. सिल्डेनेफिल सायट्रेट नक्की काय असतं, त्याचा काय मेडिकली यूज होतो, थोडक्यात तुम्हाला सांगतो पुढे जाण्याच्या आधी, पुढच्या चॅप्टरच्या आधी. तर सिल्डेनेफिल सायट्रेट हे जे आहे, या गोळ्या जसं मी म्हटलं की प्रिस्क्राईब्ड एक मेडिसिन आहे जे डॉक्टरांकडनं दिलं जातं. डॉक्टर हे औषध अनेकांना देत असतात. सिल्डेनेफिल सायट्रेट ज्याला म्हटलं की ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये ज्याला वायग्रा म्हणून ओळखलं जातं, हे ते सिल्डेनेफिल सायट्रेट आहे. पुरुषांमध्ये इरेक्टल डिस्फंक्शन किंवा नपुंसकत्व यावरचा उपचार म्हणून हे डॉक्टरांकडनं दिलं जातं. हे औषध सामान्यतः वायग्रा या ब्रँड, जसं मी सांगितलं, वायग्रा या नावाने हे औषध ओळखलं जातं. लैंगिक उत्तेजनाच्या वेळेस रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करणारे औषध आहे, पण ते तितकंच घातक आहे असं अनेकांना माहिती आहे. तरीसुद्धा असं औषध हा एक औषध म्हणून, सिद्ध पाणी म्हणून लोकांना देत होतात आणि त्यासाठी लाखो रुपये हा लोकांकडनं उकळत असे.
सिद्ध पाण्याच्या नावाखाली ओशनो नावाचं औषध मी तयार केलं आहे, माझा फॉर्म्युला आहे, मी माझ्या दैवी शक्तीने ते सिद्ध केलं आहे, असं हा भोंदू बाबा लोकांना सांगायचा आणि त्यांची फसवणूक करायचा. हा त्याचे प्रचिती. आणि अनेक जी माहिती आहेत, अनेक मोठी मोठी दिग्गज मंडळी केवळ या औषधासाठी या भोंदू बाबाकडे येत असत. देशभरातनं अनेक मोठी मोठी मंडळी केवळ या औषधासाठी बाबाकडे येत होती आणि बाबाच्या सिद्ध केलेल्या या पाण्यामुळे त्यांना जो फायदा मिळत असे त्या फायद्यासाठी केवळ या बाबाकडे येत असत.